श्रीराम समर्थ. सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 17 नोव्हेंबर. भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. परमेश्वरापाशी काय मागावं? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का? ते मागितले तर तो देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्याला कमी होते, पण त्यांनी कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तर आपले खरे कल्याण होईल का? त्यांनी तुम्हाला खरे समाधान मिळेल का? नाही. कारण देहभोग आज गेला तरी दुसरा पुन्हा येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत मला समाधान दे हेच त्याच्यापाशी मागावे. त्याची करुणा भाकून मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ देऊ नये असे मला दे असे तुम्ही अनन्य शरण होऊन मागावे. त्यातच तुमचे कल्याण आहे. भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे. सात्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करेल. जगात जे त्याला आवडते तेच आपण केले तर ते त्याला गोड वाटते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपटपणे वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे तर पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरिबी आडी येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावेही लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे हा होय. म्हणून आपण नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच. नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते. देवाला देता येईल असे एक नामच आहे. ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातले जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाते. बोधवचन. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.